हाय सगळ्यांना नमस्कार. तर चला दुपारचा झाला टाइम स्वयंपाकाचा आपल्या. तर आज काय सुट्टीचा दिवस, सुट्टी असल्यामुळं चालले चपात्या करायच्या. तर घालते आज बांगड्या हातात. आज असते बाजार दिवस त्यामुळे तर चालले ते चपात्या करायच्या. भुकायला लागले ते. तर मला विचारलंय ताई 10वीला आहे का, तर 10वीला नाही, आता जाणार आहे 10वीला अजून 1 महिन्यानं. आता सध्याला तर 9वीलाच आहे. आपल्याला चपण्या हाताने काही करायला येत नाही. कसं काय आहे, झाली आता आंघोळ आपले निवांत. तर ताईची एक असते मिठी. ताई कुठं असते का, मुलगी कुठं आहे, मुलगी कुठं आहे, काही तर आज काही शाळेत गेली नाही, कुठे दिसत नाही. हा लास्टी बसली कोपऱ्यात आपल्या. तर झालं आता जेवण बिवण सगळं निवांत आपलं. तर लय ऊन पडलंय बघा, हाय का कसं ऊन पडलंय सगळं. ऊनच ऊन किती पण आहे. तर बसले बसले मी काय केलंय बघा आता हाताला. कशी आली सांगा मला, कसं काय आहे जोडीचं नाव बिव बसल्या बसल्या. तर आता ती गेले तर बाजारला गेल्यावर मग मी तर पलीकडल्या घरातच जाते. इकडे लयच उजा चमकायला लागलंय सगळं इकडं. हा तर इकडं आली जरा. तर आता नेले बघा कशी काय आली, भारी आली का. ही कधी आणलेला, लग्नाला कोण आणलेला आहे, लग्नावरनं आल्यावर तसंच राहिलं होता. आणि एक एक हाताला लावले होते आणि त्या दिवशी गडबडीत जायचं त्याच्यामुळं असंच. तर नाव वळका येत आहे का वळखायला. कशा आहे आपले इंग्रजी अक्षर, ते इंग्रजी नका का वाचा येणार, पण नाव तरी इंग्रजी चांगलं तर भारी काढा येतं या. तर मला झोप लागली होती. झोप लागल्यावर पण परत लक्षात आलं की आपला अजून एक व्हिडिओ सोडायचा. मग आता अर्धा झालेला आहे. म्हणजे मगाशी चपात्या करताना आलेल काम करून तेव्हा. तर बसल्या बसल्या म्हणलं तर झोपा काय नको, एक हाय कोण तर तसंच एक्सप्राइस होऊन जाईल त्याचं. एक्सप्राइस म्हणते का काय मग ती माझ्यामुळे ते बी झाली. तर एक कोण आहे का काय घेत आहे त्या कमेंटचं नाव ग, प्राजक्ता पूजा कोण आहे काय की पूजा जगताप. तर ती कशी म्हणते की यूज साठी नाटक आहेत यांची, कुठलं मारायला लागते. आता ते काय आता मला बघायला आलत्या का, असू द्या माझी नाटकं असं ना का काय का असं ना. तर त्यांना वाटलंच असेल माझं गैरसमज, त्यांचा बी गैरसमज झाला असेल की मी कामाला लागली, परत व्हिडिओ केला, मी खुशमध्ये असते त्याच्यामुळं तेवढं पुरतं तेवढं दुःखी असते मी. मग मागचं सगळं विसरून जात असते, पुढच्याला नवीन सुरुवात करायची असते. कारण का तुमचा सपोर्ट आहे ना. आणि तुम्ही म्हणता की रडत जाऊ नको, आनंदी असल्यावर आम्हाला बघू वाटतं या. तर ताई पूजा ताई कोण आहे त्या का नाही त्या, तर अजून एकदा तुम्हाला माझा व्हिडिओ बघायचा असेल तर बघा आणि कमेंट करा मला की मी कितीही दुःखात असले तर तुमच्या सगळं फक्त मी हसून खेळून राहते, एवढंच मला म्हणायचं आहे. की मी तसल्या दुसऱ्या माणसासारखं त्याच विषयावर मी बोलत नसते, त्याच विषयाला धरून राहत नसते. मला काय आणि तुम्ही तर नवीन असला खरंच माझ्या आयडीला, तर माझी नवीन आयडी आहे. नवीन आयडी म्हटलं तरी माझ्या 5 महिने झालं आयडी चालू करून. तुमच्या माहितीसाठी सांगते बरं का, 5 महिने झालं आयडी चालू करून. तर मला 5 महिन्यातच सपोर्ट केला सगळ्या माझ्या ताईनं, मावशीनं, दादानं, सगळ्यांना. आणि त्यांना माझा स्वभाव ती सगळ्याला माहित आहे. मी कधीच खोटं बोलून कधीच पैसा कमवणार नाही.
मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि आताच्या मी व्हिडिओमध्ये सांगते. कुठं बसत तिथं ऊनच चमकायला लागले. तर जे काय माझ्या संगत होत आहे ते जे असेल का नाही ते मी सगळं रेल सांगत असते. काही मला खोटं बोलायचं नाही ना काय नाही. तरी तर लयच कसं तरी दिसायला लागले. तर घरात बसली, घरात दम निघाना. परत इथं आले तर इथं बी मगाशी साप गेलाय बघा. तर इथं तिथं राहुटच आहे त्या सापाचा. नाही म्हणलं तरी पायाच्या अंगठ्यापेक्षा मोठा साप आहे. तर एकटीला इथं बसायची भीती वाटते. आणि घरात तर काय उन्हाचं दम निघाना. आणि तिकडं बी गेल्या वर्षी दिसला होता त्या नारळाखाली. तर ते नारळाचं झाड आहे का ना तिथं पण दिसला होता गेल्या वर्षी. त्याच्यामुळं मी तर घराच्या बाहेरच निघत नाही असलं उन्हात तानाचं. पण खास व्हिडिओसाठी आली आहे. तर मला आज जायचं होतं आईकड. पण काय झालं रात्री तर तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे. मला वाजले यायला 8 वाजता आली. म्हणजे लय जीव कटाळला. आणि त्यात दोघंच होतं. चौघं असल्यावर काय वाटत नाही मग ह्याला खेपला. आणि सुजलंय माझं हात ते सगळं. तर हे 1000 होती आणि ती ठोकळा तिकडं पलीकडं लावलाय ते 1000. लय कटाळा आला ना. असं मालक बी म्हणलं की आज खेप भरायचे. पण मग म्हणलं आम्ही काय खेप भरत नाही बाबा आज. म्हणलं कारण का आज तर सुट्टी घेऊ द्या. आणि ती वर होतं असं शेजारी असल्यावर इटा वडायला काय वाटत नाही. पण ती वर असल्यामुळं खाली म्हणजे वर ठोकळा लावला होता 3 इंचीचा आणि खाली बारकी 3 इंच असं म्हणजे असं थर असेल. तुम्हाला एक दिवशी दाखवीन ते त्यामुळं. तर खाली वाकून ही मांड्या आणि ती हात ही सुजले ते. आणि ठोकळा तर असा जड आहे का नाही लय जड आहे. नाही म्हणलं तर त्यात लय वज आहे. आणि बारके असल्यावर त्याचं बारकीचं काय नसतंय लय काय वाटत नाही. परत उठायला पण झाला आपल्याला उशीर म्हणलं तर किती वाजले होते बघा 6 वाजले उठायलाच. मग तिथनं तोंड धुवायचं, दात घासायचं, तिथनं चहा पाणी करायचं, घरातलं पारूचं ते काढायचं असतंय. मग वाजल्या 7च. त्याच्यावर भुसा चाळायचा. आणि काल उशीर झाल्यामुळे भुसा चाळलाच ते नव्हता. मग बरोबर 7 साडेसातला आम्ही बसलो थापायला. मग त्याला वाजले 11 वाजल्यावर परत मग काही इशेच घेतला नाही. मग म्हणलं राहू दे आता जायचंच. मग परत भुकाला लागल्या. मग भुका लागल्यावर पीठ मळलं, चपात्या केल्या. आणि रात्रीच्या होत्या 4 चपात्या. त्याला थोडं तूप लावलं आणि खाल्ले आपले 4 चपाती तूप ते लावून. आणि ते ताज्या केलेल्या मी रात्रीच्या बघितलीच नव्हते किती शिल्लक खायच्या किती नाही त्या ते. मग परत टोपल्यात चपात्या टाकताना बघितलं तर ही 4 चपात्या राहिलेल्या. मग तीच लेकरांना ती खारीसारख्या लागते ना कडक खमंग. आणि गुळ असल्यावर गुळात बी शिजवत असते. म्हणजे मी कुठले म्हणजे एवढा तुकडा असला तरी आम्ही टाकून देत नाही. कुठल्याच कशाचं टाकून देत नाही. तर मला भीती वाटते या सापाची. मला खरंच लई भीती वाटते. त्यामुळे मी आणि ते राहुट आहे ते हिरीतच आहे इथं हो का इथंच हिरीत. आणि तर मग अशी त्यात निघला. तर मी म्हणलं मालकाला ते काढा म्हणलं की ते 3-4 जण गडी आहेत. ते सगळे कागद ते काढले म्हणजे त्याच्या घरी एकदा मारून टाकलं म्हणजे ब्या पण तर राहत नाही ना. कारण काय मी इकडं बुशाकड ती जातो अंधारचं ते पहाटचं. परत संध्याकाळी राखते लावायला येते उशीर झाल्यावर ते. त्याच्यामुळं बघा मी गेलीच नाही. नको म्हणलं तर आई मला म्हणतेस तुझं मला माहीत आहे की तू आधी होय म्हणते आणि परत तशी करते. त्यामुळे माझ्यावर काही विश्वास ठेवत नाही. आणि तसं बी बघा जायचं पिणं काय नाही की गाडी स्वतःची असल्यावर जातंय माणूस येतं या. पण गाडी पण नाही इष्टीनं. परत इथनं शेटपळला जायचं, शेटपळवरनं टिंबुनीला जायचं, टिंबुनीवरनं परत अकलूजला जायचं. आणि तिकडं काय गाड्या गावत नाहीत. आणि तिथनं परत चालायचं 2-3 किलोमीटर आहे. मग भावाला पण फोन केला की म्हणलं मी निघाली म्हणलं येतोय का तू निघला. तर ते म्हणलं मी काय कामावर आलो आहे. म्हणलं मी लेकरं घेऊन येत नाही बाबा म्हणलं चालत. आणि तिकडं सुईच नाही फक्त सोमवारची गाडी असते म्हणजे रिक्षाचं चालू असते त्या. म्हणलं नको म्हणलं मग तिचा म्हणतो तुम्हाला
जा येऊ ये जा जाऊन. तर कशासाठी चालली ती पण सांगते कारण नाही की आमच्या आईला गवताला गेलती होळी दिवशी आणि सणबिन केला वाटतं आणि तिथले शेजारचंच होतं रिक्षा. मग ती डोक्यावर आणायला लागली होती वजं. मग तिथंच गवत काढलं आणि तिथं काहीतरी गाठबीट पडली असेल काहीतरी. मला म्हणजे ह्याला मला एवढं काय सांगितलं नाही. आणि ती वजं गवताचं जी उचलायला गेली अशा रिक्षात टाकायला गेली तसं बक्कीरनं असा इळा डोक्यात बसला. तर त्या डोक्यात बसल्यामुळं कोच पडली. कोच म्हणजे 4 टाका पडल्या डोक्याला. मग ती बघायला चालली होती मी आईला, दुसरं काहीच कारण नव्हतं. पण म्हणलं आता जाऊ द्या. आणि त्यात आपली मग झालीच 3-3.5 हजार पगार. पण लग्नाला आपण पैसे उचललेलं ती 2-4 हजार झालेलं. साडी ती घेतलेली, परत तिकडं घेतलं जायचं ती असं 3 हजार झालं. तर परत गेल्या आठवड्यात आपला गॅस संपलेला त्याचा 1000 रुपये मांडलं. परत ताडाला नेलं पैसे 500 रुपये. ते असं सगळं कट करून दिलं आणि त्यातलं राहिलं आता 1,500 रुपये. म्हणजे आमच्याकडंच अजून राहिलं. म्हणजे आता घेतलेलं आता बाजारला घेतले का नाही जेवढी 3,500 पगार झाली का नाही दोघाचे 8 दिवसाचे. 8 म्हणजे 5 दिवसाचे पूर्ण 5 दिवसाचे तेवढी झाली 3.5. त्यातलं मग तसं केलं. आणि त्यात अजून दुधवाला काका आहे तर त्यांना 1000 रुपये दिला. तर असं परपंच आपला बघा ही कमी पण म्हणजे जेवढं काम कराल का नाही पण काम केलेलं बी तेवढंच उपयोगीच बी आहे. तसं काही नाही म्हणजे वरच्यावर खर्च होतोय ना. मग हे विटातलं थापल्याला विटाचं तसंच पैसे राहते. चला लई मोठा व्हिडिओ व्हायला लागला आता. बोलू पुढच्या व्हिडिओला.